किती कावळे आहेत? एक दिवस कृष्णदेवराय राजाने तेनालीरामला विचारले, तेनालीराम, तू सांगू शकतो का आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते? हो, मी सांगू शकतो महाराज, तेनालीराम तात्काळ बोलला, पण मला अचूक नंबर पाहिजे. राजा बोलला, हो महाराज, मी अचूक नंबरच सांगेन. तेनालीरामने उत्तर दिले, जर तू मला अचूक नंबर सांगण्यास नापास झाला तर तुला फाशीची शिक्षा दिली जाईल. राजा हसत बोलला, मी तुमचे आव्हान स्वीकारतो महाराज. तेनालीराम निर्भयपणे बोलला. दरबारी कल्पना करत होते की तेनालीराम आता मोठ्या संकटात सापडणार आहे. त्यांना खात्री होती की पक्षी मोजणे ही अशक्य गोष्ट आहे. ठीक आहे, मी तुला 2 दिवसांचा वेळ देत आहे. तिसऱ्या दिवशी तुला सांगावे लागेल की आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत. राजा बोलला. तिसऱ्या दिवशी तेनालीराम दरबारात आला. राजाने त्याच्याकडे बघितले आणि विचारले, आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते तू मोजले का? तेनालीराम आपल्या जागेवरून उठला आणि बोलला, महाराज, आपल्या राज्यात एकूण 1,50,999 कावळे आहेत. हे खरे आहे का? राजाने विचारले. महाराज, शंका असल्यास मोजून घ्या. तेनालीराम बोलला. पूर्ण मोजणी केल्यानंतर संख्या कमी जास्त असली तर? राजा बोलला, महाराज, मी सांगितलेल्या संख्येमध्ये फरक आढळल्यास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल. तेनालीराम बोलला. राजाने विचारले, काय कारण असू शकते? तेनालीरामने उत्तर दिले, जर राज्यातील कावळ्यांची संख्या वाढली तर त्यामागील कारण आहे की कावळ्यांचे काही नातेवाईक व मित्रमंडळी त्यांना भेटायला आले आहेत. पण जर राज्यातील कावळ्यांची संख्या कमी झाली तर आपल्या राज्यातील काही कावळे हे त्यांच्या नातेवाईकांकडे व मित्रांना भेटायला गेले आहेत. अन्यथा मी सांगितलेली कावळ्यांची संख्या पूर्णपणे बरोबर आहे. राजाकडे काही उत्तर नव्हते. तेनालीरामवर जळणारे बाकीचे दरबारी मनातल्या मनात विचार करत होते की नेहमीप्रमाणे तेनालीराम हा आपल्या चातुर्याने अवघड परिस्थितीतून बाहेर निघाला. राजाने तेनालीरामला त्याच्या व्यवहार चातुर्याबद्दल बक्षीस दिले. तेनालीरामचे चातुर्य. तेनालीरामास वीट. विजयनगर राज्यात राजा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या दरबारात एक खूप बुद्धिमान आणि हजरजबाबी सल्लागार होता. त्याचे नाव तेनालीराम. ते आपल्या चातुर्याने नेहमी राजाचे मन जिंकत असत. पण एका दिवशी राजा कोणत्या तरी गोष्टीवरून तेनालीरामवर खूप नाराज झाले. भरलेल्या दरबारात त्यांनी रागात तेनालीरामला सांगितले, उद्यापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस, ही माझी आज्ञा आहे. तेनालीराम दरबारातून शांतपणे बाहेर निघाला. दरबारातील बाकीचे लोक, विशेषतः वक्र नावाचा दरबारी जो तेनालीरामचा मत्सर करायचा, ते आनंदी झाले. तेनालीराम गेल्याचे पाहून वक्र खुश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा दरबाराजवळ येत असताना वक्र धावतच त्यांच्याजवळ आला. वक्र दबक्या आवाजात राजाला म्हणाला, महाराज, तेनालीरामने आपल्या आज्ञेचे पालन केलेले नाही. तो आज दरबारात उपस्थित आहे. काय? तो माझ्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत कशी करतो? हे ऐकून राजा भयंकर चिडले. ते लगेच रागाने दरबारात शिरले आणि तेनालीरामला शिक्षा देण्यासाठी तयार झाले. राजा दरबारात शिरल्यावर तिथे उभा असलेल्या तेनालीरामला पाहून थबकले. तेनालीरामचे रूप खूपच विचित्र होते. त्याने आपल्या डोक्यावर एक मोठा मातीचा माठ घातला होता. त्या माठावर चारी बाजूला वेगवेगळ्या प्राण्यांची तोंडे रंगवलेली होती. राजा गर्जना करत म्हणाले, तेनालीराम, हा काय मूर्खपणा चालविला आहे? तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही. तुझ्या शिक्षेसाठी चाबकाचे फटके खायला तयार राहा. माठात तोंड लपून तेनालीराम नम्रपणे आणि स्पष्टपणे बोलला, मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज? तुम्ही काल बोलला होतात की उद्या मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस. तुम्हाला आता माझे तोंड दिसत आहे का? तेनालीरामचा हा विचित्र युक्तिवाद ऐकून राजाला क्षणभर काय बोलावे हे सुचले नाही. मग त्यांना मोठ्याने हसू आवरले नाही. दरबारातील इतर दरबारीही राजाला हसताना पाहून हसले. शाब्बास तेनालीराम, तू खरंच खूप बुद्धिमान आहेस. तुझ्यासारख्या हजरजबाबी माणसावर कोणीही नाराज होऊ शकत नाही. आता हा माठ डोक्यावरून काढ आणि आपल्या जागेवर सन्मानाने आसनस्थ हो. राजा आनंदाने म्हणाले. चतुर तेनालीरामन आणि गर्विष्ठ पंडित. विजयनगरचे साम्राज्य खूप संपन्न आणि ज्ञानी होते. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एकदा एक खूप विद्वान पंडित आले. त्यांचे नाव होते पंडित वासू. पंडित वासू दिसायला भव्य होते, पण त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अहंकार होता. त्यांनी राजाला आव्हान दिले, महाराज,
तुमच्या दरबारात असा कोणी आहे का जो माझ्याशी शास्त्रार्थात चर्चा करून मला हरवू शकेल? राजाने आपल्या दरबारातील सर्व विद्वानांकडे पाहिले, पण पंडित वासूंचे नाव ऐकून सर्वजण घाबरले होते. कोणाचीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत होत नव्हती. राजा काळजीत पडला की आता विजयनगरची प्रतिष्ठा कशी वाचणार. तेव्हाच दरबाराच्या कोपऱ्यातून एक आवाज आला, महाराज, मी हे आव्हान स्वीकारतो. तेनालीरामनने पंडित वासूंकडे पाहून स्मितहास्य केले. राजाला आनंद झाला, पण पंडिताला वाटले की हा साधा माणूस मला काय हरवणार. तेनाली म्हणाला, पंडितजी, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे, पण आपण एका विशिष्ट ग्रंथावर चर्चा करूया जो मला खूप प्रिय आहे. पंडिताने अहंकारात मान डोलवली. चर्चेचा दिवस उजाडला. दरबार प्रेक्षकांनी गच्च भरला होता. तेनालीरामन दरबारात आला, पण त्याच्या हातात एक मोठी वस्तू होती जी एका सुंदर रेशमी कापडात गुंडाळलेली होती. त्याने ती वस्तू खूप आदराने एका उंच पाटावर ठेवली आणि तिला नमस्कार केला. पंडित वासूने आश्चर्याने विचारले, हा कोणता ग्रंथ आहे? मी आजवर अनेक ग्रंथ वाचले आहेत, पण हा मी कधीच पाहिला नाही. तेनाली अतिशय गंभीरपणे म्हणाला, पंडितजी, हा जगातील सर्वात कठीण आणि गुप्त ग्रंथ आहे, तिलकष्ट महिषाबंधनम. तिलकष्ट महिषाबंधनम. पंडिताने मनातल्या मनात विचार केला. त्याने आपले संपूर्ण आयुष्य अभ्यासात घालवले होते, पण त्याने या ग्रंथाचे नाव कधीच ऐकले नव्हते. त्याला भीती वाटू लागली की जर आपल्याला या ग्रंथाबद्दल काहीच माहीत नसेल तर आपण चर्चेत नक्कीच हरू आणि आपले नाचक्य होईल. त्या रात्री पंडित वासूला अजिबात झोप लागली नाही. त्यांना वाटले की तेनालीरामनकडे नक्कीच काहीतरी अफाट ज्ञान असणार आहे. अपमानापेक्षा पळून जाणे त्यांना सोपे वाटले. सूर्योदयापूर्वीच पंडित वासू कोणालाही न सांगता गुपचूप विजयनगर सोडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरला, पण पंडित वासूंचा पत्ताच नव्हता. राजाने विचारले, तेनाली, पंडितजी कुठे गेले? आणि तो तिलकष्ट महिषाबंधनम ग्रंथ तरी काय आहे, तो आम्हाला दाखव. तेनालीने हसत हसत त्या पाटावरील रेशमी कापड बाजूला केले. कापड उघडताच सर्वांना आश्चर्य वाटले. तिथे कोणताही ग्रंथ नव्हता. त्याऐवजी तिथे तिळाच्या काही काड्या, ज्याला संस्कृतमध्ये तिलकष्ट म्हणतात, आणि म्हशीला बांधायची एक जाड दोरी, ज्याला महिषाबंधनम म्हणतात होती. तेनालीने या साध्या वस्तूंचा वापर करून एक कठीण संस्कृत नाव तयार केले होते. संपूर्ण दरबार हसून हसून लोटपोट झाला. तेनालीच्या चातुर्याने विजयनगरची मान उंचावली होती. राजाने तेनालीला मोठे बक्षीस दिले. या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळते की माणसाने कधीही आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये, कारण जगात आपल्यापेक्षाही बुद्धिमान लोक असू शकतात. राजाचे स्वप्न आणि चतुर तेनालीरामन. एके रात्री विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय गाढ झोपले होते. त्यांना झोपेत एक अतिशय सुंदर आणि अनोखे स्वप्न पडले. त्यांना दिसले की आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांच्या मध्ये एक भव्य राजवाडा तरंगत आहे. तो राजवाडा सोन्याचा बनलेला होता आणि हिऱ्यांसारखा चमकत होता. राजाला ते स्वप्न इतके आवडले की त्यांना वाटले, असा राजवाडा केवळ माझ्याकडेच असायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने दरबारात सर्वांना बोलावले. त्यांनी आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि घोषणा केली, मला माझ्या स्वप्नातल्यासारखाच ढगांत तरंगणारा राजवाडा हवा आहे. जो कोणी असा राजवाडा बांधून देईल त्याला मी लाखो सोन्याच्या मोहरा बक्षीस देईन. राजाची ही विचित्र आज्ञा ऐकून सर्व दरबारी अवाक झाले. पण चतुर पंडित नावाचा एक धूर्त मंत्री मनातल्या मनात खूप आनंदला. भास्कर पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मी असा राजवाडा नक्कीच बांधून देईन, पण त्यासाठी खूप तयारी करावी लागेल आणि खूप खर्च येईल. राजाने काहीही विचार न करता भास्करला खजिन्यातून सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या पिशव्या दिल्या. भास्करने ते पैसे घेतले आणि तो तिथून निघून गेला. प्रत्यक्षात तो राजवाडा बांधण्याचा कोणताही विचार करत नव्हता. त्याला फक्त राजाचे पैसे लुबाडायचे होते. तेनालीरामन हे सर्व लांबून पाहत होता. त्याला माहित होते की ढगांत राजवाडा बांधणे हे निव्वळ अशक्य आहे आणि भास्कर राजाला फसवतोय. पण राजाला थेट सांगणे कठीण होते, कारण राजा आपल्या स्वप्नावर ठाम होता. तेनालीने राजाला सत्याची जाणीव करून देण्यासाठी एक गुप्त योजना आखली आणि तो दरबारातून बाहेर पडला. काही दिवस उलटले. एक दिवस दरबाराचे कामकाज सुरू असताना एक म्हातारा माणूस रडत रडत राजाकडे आला. त्याचे कपडे फाटलेले होते, केस विस्कटलेले होते आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. तो राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज, वाचवा, माझा न्याय करा. एका रात्रीत माझा सर्वनाश झाला आहे. तो म्हातारा इतका रडत होता की त्याला बोलताही येत नव्हते. राजाला त्याची खूप दया आली. राजाने त्याला पाणी दिले आणि विचारले, बाबा, शांत व्हा. सांगा, तुमच्यासोबत काय घडले? तुमच्या घरात चोरी झाली का, की कोणी तुम्हाला मारहाण केली? म्हाताऱ्याने आपले डोळे पुसले आणि तो थरथरत्या आवाजात बोलू लागला. म्हातारा म्हणाला, महाराज, मी माझ्या कुटुंबासह शहराबाहेर एका लहान झोपडीत राहत होतो. पण काल रात्री आकाशातून एक मोठा तरंगणारा राजवाडा आला
आणि त्याने माझ्या झोपडीवर धडक दिली. माझी झोपडी कोसळली आणि त्या राजवाड्यातील सेवकांनी माझे सर्व पैसे लुटले. हे ऐकून राजा संतापला आणि ओरडला, हे काय वेडेपणाचे बोलणे आहे? राजा गर्जना करत म्हणाला, अरे मूर्खा, ढगांत राजवाडा कसा काय असू शकतो आणि तो तुझ्या झोपडीवर कसा आदळेल? हे शक्यच नाही. तू खोटे बोलून आमची दिशाभूल करत आहेस. स्वप्नातील गोष्टी प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत. राजाचे हे बोलणे ऐकताच तो म्हातारा अचानक रडायचा थांबला आणि शांत झाला. राजाच्या या विधानानंतर त्या म्हाताऱ्याने आपली खोटी दाढी आणि पांढरे पागोटे काढून टाकले. समोर चक्क तेनालीरामन हसत उभा होता. राजा आश्चर्याने पाहतच राहिला. तेनाली नम्रपणे म्हणाला, महाराज, जर माझ्या झोपडीवर राजवाडा पडणे हे खोटे असू शकते, तर ढगांत राजवाडा बांधणे हे तुमचे स्वप्न तरी खरे कसे असू शकते? राजाला आपली चूक क्षणात समजली. भास्करने केवळ पैसे लुबाडण्यासाठी खोटे आश्वासन दिले होते हे राजाच्या लक्षात आले. राजाने भास्करला त्वरित बोलावून शिक्षा दिली आणि सर्व पैसे खजिन्यात जमा केले. राजाने तेनालीच्या चतुरपणाचे कौतुक केले. मुलांनो, यावरून आपण हेच शिकतो की अशक्य आणि अव्यवहार्य स्वप्नांच्या मागे धावू नये. स्वर्गाची किल्ली. विजयनगरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत एका नवीन ऋषींच्या आगमनाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. लोकांचा असा विश्वास होता की सिद्धेश्वर नावाच्या या ऋषींकडे चमत्कारिक शक्ती आहे आणि ते कोणाचीही इच्छा पूर्ण करू शकतात. लोक दररोज त्यांच्यासाठी स्वादिष्ट फळे आणि मिठाई घेऊन मंदिराकडे जात असत. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारातील चतुर मंत्री तेनालीरामन यांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. केवळ मंत्र जपून आणि लोकांकडून भेटवस्तू घेऊन कोणी देव होऊ शकत नाही, असे विचार करत त्यांनी स्वतः सत्य शोधण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तेनालीरामन साध्या वेशात मंदिराच्या आवारात पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले की लोकांची मोठी रांग लागली आहे. ऋषी सिद्धेश्वर डोळे मिटून गंभीर मुद्रेत बसले होते आणि लोक त्यांच्या पाया पडत होते. तेनाली हळूहळू ऋषींच्या अगदी जवळ गेले आणि एका शिष्याप्रमाणे जमिनीवर बसले. ऋषींच्या अंगावर भगवे वस्त्र होते आणि त्यांची लांब पांढरी दाढी त्यांच्या छातीपर्यंत रुळत होती. तेनालीने त्यांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. ऋषी मोठ्या आवाजात काही मंत्र म्हणत होते, पण तेनालीने जेव्हा ते मंत्र लक्षपूर्वक ऐकले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ऋषी कोणताही पवित्र श्लोक न म्हणता फक्त एकच अर्थहीन ओळ वारंवार पुटपुटत होते. तेनालीला खात्री पटली की हे ऋषी खरे नसून एक भोंदू आहेत. अचानक सर्वांना चकित करत तेनालीरामन पुढे सरसावले. त्यांनी पटकन आपला हात पुढे केला आणि ऋषींच्या लांब दाढीचा एक केस जोरात उपटला. ऋषी वेदनेने ओरडले आणि त्यांनी आपले डोळे उघडले. आजूबाजूचे लोक रागावले आणि तेनालीला ओरडू लागले, पण तेनालीने तो केस हवेत उंचावला आणि ओरडून सांगितले, मित्रांनो, थांबा, मला आजपर्यंतची सर्वात मौल्यवान वस्तू मिळाली आहे. ही तर स्वर्गाची किल्ली आहे. लोक गोंधळले. तेनाली पुढे म्हणाले, हे ऋषी इतके महान आणि शक्तिशाली आहेत की त्यांच्या दाढीचा जो कोणी एक केस आपल्याकडे ठेवेल त्याला मृत्यूनंतर थेट स्वर्गात प्रवेश मिळेल. मग कशाला हवेत मंत्र आणि पूजा? हे ऐकताच जमावात एकच धावपळ उडाली. प्रत्येक जण स्वर्गाची किल्ली मिळवण्यासाठी ऋषींच्या दाढीकडे धावला. ऋषी सिद्धेश्वर प्रचंड घाबरले. आपली दाढी वाचवण्यासाठी ते तिथून जीवाच्या आकांताने पळू लागले. ऋषी तिथून पळून गेले आणि पुन्हा कधीही विजयनगरमध्ये दिसले नाहीत. लोकांनी तेनालीचे आभार मानले. तेनालीने सर्वांना समजावले की खऱ्या यशासाठी कष्टाची गरज असते, कोणत्याही चमत्काराची नाही. बोध: यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. जे तुम्ही नाही आहात ते होण्याचा ढोंग कधीही करू नका. कृष्णदेवरायांचे स्वप्न आणि तेनालीरामन. एके दिवशी सकाळी विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय खूप काळजीत दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या. तेनालीरामनने राजाची ही अवस्था पाहिली आणि तो त्यांच्या जवळ गेला. त्याने नम्रपणे विचारले, महाराज, आपण इतके काळजीत का दिसत आहात? कोणत्या गोष्टीने आपल्याला त्रास दिला आहे? राजाने एक मोठा सुस्कारा सोडला आणि तेनालीकडे पाहिले. राजाने उत्तर दिले की एक विचित्र स्वप्न त्याला सतत त्रास देत होते. राजा म्हणाला, तेनाली, मला ढगांमध्ये तरंगत असलेल्या एका सुंदर राजवाड्याचे स्वप्न पडले. हा राजवाडा मौल्यवान रत्नांनी बनलेला होता आणि त्यामध्ये अप्रतिम बागा होत्या. पण अचानक स्वप्न संपले आणि मला तो राजवाडा विसरता येत नाहीये. तेनाली राजाला सांगणार होता की अशी स्वप्ने निरर्थक असतात. इतक्यात तिथे चतुर पंडित नावाचा मंत्री आला. चतुर पंडित हा अतिशय धूर्त आणि लोभी होता. तो म्हणाला, महाराज, हे तर खूपच छान स्वप्न आहे. तुम्ही हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले पाहिजे. आपण असा राजवाडा बांधू शकतो.
चतुर पंडिताला राजाकडून पैसे उकळण्याची ही एक चांगली संधी वाटली. तेनालीरामनला चतुर पंडिताची ही भ्रष्ट योजना समजली, पण त्याने काहीही न बोलता शांत राहण्याचे ठरवले. राजाने चतुर पंडितावर विश्वास टाकला आणि त्याला या प्रकल्पाचे काम सोपवले. राजाने म्हणाला, चतुर पंडित, उद्यापासूनच या राजवाड्याचे काम सुरू करा. चतुर पंडिताच्या आनंदाला पारावार उरला नाही. बरेच दिवस पुढे सरकले. राजा जेव्हा जेव्हा राजवाड्याच्या कामाबद्दल विचारत असे, तेव्हा चतुर पंडित वेगवेगळी कारणे सांगायचा. तो राजाला स्वप्नाबद्दल आणखी काही प्रश्न विचारायचा आणि कामासाठी अधिक वेळ आणि पैशांची मागणी करायचा. राजा मात्र त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला पैसे देत राहिला. एके दिवशी कृष्णदेवरायांच्या दरबारात एक म्हातारा माणूस आला. त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो खूप दुःखी दिसत होता. त्याने राजासमोर येऊन न्यायाची याचना केली. राजा अतिशय न्यायी आणि प्रामाणिक असल्यामुळे त्याने त्या माणसाला आश्वासन दिले की त्याला नक्कीच न्याय मिळेल. म्हाताऱ्याने रडत रडत राजाला आपली कैफियत सांगितली. तो म्हणाला, महाराज, आठवडाभरापूर्वी मी एक अतिशय श्रीमंत व्यापारी होतो, पण अचानक मला लुटले गेले आणि माझ्या कुटुंबालाही मारून टाकण्यात आले. माझे सर्वस्व हिरावून घेतले गेले आहे. राजाने रागाने विचारले, कोणी केले हे धाडस? तुला त्या गुन्हेगारांचे नाव माहीत आहे का? म्हातारा म्हणाला, हो महाराज, मला माहीत आहे. काल रात्री मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी पाहिले की मला स्वतः राजा आणि चतुर पंडित यांनी लुटले आहे आणि माझ्या कुटुंबाचा खून केला आहे. हे ऐकून राजाला खूप राग आला. तो ओरडला, हे काय मूर्खपणाचे बोलणे आहे? कोणाचे स्वप्न कधी खरे होईल का? म्हाताऱ्याने शांतपणे उत्तर दिले, महाराज, मी फक्त आपल्या साम्राज्याचा एक साधा नागरिक आहे. जर आपला राजा एका अशक्य स्वप्नाचा पाठलाग करू शकतो, तर माझे स्वप्न खरे का असू शकत नाही? हे ऐकून राजा शांत झाला. त्याने म्हाताऱ्याकडे जवळून पाहिले आणि त्याला ओळखले. तो दुसरा कोणी नसून तेनालीरामन होता. राजाला आपली चूक समजली. तेनालीने राजाला पटवून दिले की ढगांमधला राजवाडा बांधणे हे एक अशक्य स्वप्न आहे आणि चतुर पंडित फक्त त्याचा गैरफायदा घेत होता. राजाने चतुर पंडिताला शिक्षा केली आणि तेनालीच्या बुद्धीचे कौतुक केले. बोध: अशक्य गोष्टींच्या किंवा जंगली हंसाचा पाठलाग करणे टाळणे चांगले असते.